गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग आफ्टरनून आहे. तू मॉर्निंगला आला होतास, मी आफ्टरनून आली. नाही, किती वाजले आता? 11:45. हा तरी It's गुड still मॉर्निंग. morning. तू येस. प्लीज असं बसू नकोस. लास्ट टाइम तू पडला होतास ऑलमोस्ट त्याच्यामुळे. आज म्हणून ऍक्टिव्ह आणली आहे. कन्व्हिनियन्स साठी म्हणजे आता सामान खूप आहे आपल्याकडे म्हणून थोडंसं. आमच्याकडे 2 बॅग्स आज, हे वाला आणि हे माझं वाला. तर तू म्हणे अरे कन्व्हिनियंट पडेल, कम्फर्टेबल सामान बसेल. म्हटलं मग डिक्की मध्ये ठेव ना. तू म्हणे नाही, डिक्की मध्ये जागा नाही. हे कोणता कन्व्हिनियन्स आहे? हा कोणता कन्व्हिनियन्स आहे? कॉलेजमध्ये आम्ही असंच फिरायचो. या स्कूटीवर फिरायचो. द स्कूटी हॅज सीन अस फॉलिंग इन लव्ह. ओ माय गॉड, इज इट? क्यू रे? आपण काय करतोय आज? ओ येस, स्पेंड अ वीकेंड विथ अस. हो ना? येस, स्पेंड द वीकेंड विथ अस. फर्स्ट युट्यूब व्लॉग आहे आमचा. नाहीये फर्स्ट. फर्स्ट म्हणजे आमचा फर्स्ट आहे असं. अच्छा, ओके. सांग पहिला टास्क काय? ऑल्टर करायला ऑल्टर द्यायचं. करायला द्यायचं. कुठला ड्रेस? बर्थडे ड्रेस. लेट्स गो. लेट्स गो. तुमचं आउटफिट दाखवा. फाटलेले व्हेरी कपडे तुमचे. बेसिक आउटफिट. हे घरी फाटलेले का तुम्ही? मला शर्ट Scarf. दाखवायचा. स्टेपल. जर पाऊस पडेल यार. रेनकोट आणलं, तू आणलाय का? हो. शिट. काय? त्यात राहिलं कुठे चालली होती तू? हे विसरून चालली होती तू? टेलरच नाहीये बिचारे. बहुत ज्यादा टाइम नहीं हुआ गाड़ी पे. 1 तास झाला असेल. त्याला खून पसीना बहा के फाइनली रीच बजरंगी. यांचं लेमन टी इज नॉट अ सिम्पल लेमन टी, तो झटका लेमन टी आहे. आम्ही इथं जेव्हा असं एकदम खूप थकून आलो असतो किंवा ही मॅडम आजारी पडते तेव्हा आम्ही इथे येतो. दॅट इज एव्हरी वीक. येस, ट्वाइस अ वीक. I've made her try such असे Yeah. delicious and good food, Actually, Ekansh has good food taste. like almost everything. Shawarma से लेके सोया चाप, lemon tea, filter coffee, I was a dosa. normal person, Yeah. जिला बाहेरचं खायला आवडत वगैरे नाही. Then this person came into my life. तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हाला पुणेरी पार्टी दिसणार नाही असं होऊच शकत नाही. या कार मध्ये पण खूप साऱ्या मेमरीज आहेत. आम्ही कुठे कुठे फिरायला गेलेलो, आमचे फ्रेंड्स आणि आम्ही कॉलेज टाइम मध्ये. बट अनफॉर्च्युनेटली ती आता चालू बंद नाहीये. पडली आहे. आठवतंय आपण आपल्या फर्स्ट की सेकंड इयर मध्ये आमचं काहीतरी प्रोजेक्ट होतं, जे मल्टिपल स्कूल्स मध्ये जायचं होतं. हा, 4 to 5 स्कूल्स मध्ये, आणि आमचा ग्रुप होता 4 लोकांचा, 4 की 5 लोकांचा. 5 होतो की 4 होतो? 5. श्री पण होता. 3, असं मी, 4. श्री, श्रवण, तू आणि मी. हा. हा बरोबर. आणि आम्ही या कार मध्ये गेलेलो आणि मी एवढी मंद. एकांश टर्न घेत होता, टर्न की काहीतरी रिव्हर्स घेत होता, आणि मागे एक असा पिलर होता जो मला दिसला नाही. मी त्याच्यावर उभी राहून की काहीतरी बाजूला उभी राहून मी त्याला म्हणते हा हा आणे दे आणे दे आण दे करते, आणि त्याचं कुठली तरी ग्लास फुटलेली. तू नीट मागची ती करवली? असेल माझ्या डिक्की मध्ये असेल ती. अच्छा इथं होतो आणि तू मागे थांबली होती. हा? अच्छा, हा इथे मी होती. ती तुटली होती. हा, कारण इथे पण आहे गेस ते. हे बघा, हाच होतो मार्क. आणि एकांश बी लाईक, आणि तेव्हा आमचं काही नव्हतं तरी पण बिचारा नाही बोलला. मला चांगला मुलगा आहे. हा, म्हणजे माझ्या ह्याच्यात होता ना थोडस की इसी को पटाना है तो फिर. आता सगळं बसून करणार आहे मी तुझ्याकडनं. चल रे, क्या बात कर रहे तुम, आपको नई कार दे देंगे गिफ्ट, चलिए आप. मला माझं टी शर्ट दाखवायचंय. हा ठीक आहे गाईस, पडणं तर खूप प्लेन आहे, व्हेरी बेसिक टी शर्ट. लुक एट दिस. काय लिहिलंय सांग? बॅड आयडिया, व्हेरी बॅड आयडिया. बॅड आयडिया, राईट. तो प्लॅन करतोय की कझन्सचा डिनरचा, आणि त्यात मी फक्त अशीच आहे की ठीकच आहे ना. तू एक्सक्लुसिव्ह आहे. यू आर द व्हीआयपी मेंबर फॉर दॅट डिनर. यू आर द चीफ गेस्ट. लुक ॲट द चीफ गेस्ट. चीफ गेस्ट मीन्स गुड पेअर ऑफ क्लोथ्स. आय नीड अ व्हेरी ड्रेसी आउटफिट फॉर डिनर. तुझ्या मम्मीला सांग ना पोर्टर करायला. मला नवीन हवाय. चालेल, ठीक आहे. जाऊ दे, आपण लेट्स गेट बॅक टू वर्क. ओके, हॅलो गाईज, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी, स्ट्रगल करून. खूप खूप जास्त स्ट्रगल केलाय आम्ही. येस, पण लेमन टी पण पिली आम्ही. झटका लेमन टी पिली आम्ही. आम्ही एनर्जेटिक आहे. बजरंगीची. येस, स्पेंड अ वीकेंड विथ अस मध्ये आम्हाला हा असा सिट डाऊन व्हिडिओ युजली नव्हतो टाकणार आम्ही, किंवा आमचा काही असा प्लॅन नव्हता. बट देयर समथिंग जे आम्हाला सांगायचं आहे तुम्हाला, म्हणून वी जस्ट हॅड टू. आम्हाला असं वाटलं की सेपरेट व्हिडिओ नको करायला, यातच टाकूया. सो तुला काय सांगायचंय? Like I'm very proud of her that she has come to this level and she has
now achieving things which she never dreamt of. Here she wants to achieve this and that, and then she wants to buy all of the stuff. And it's a proud moment for me. सो फायनली 1 की 2 वीक्स आम्ही डिस्कस करून इकडे तिकडे सगळीकडे इन्क्वायरीज करून आय थिंक तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल की मी स्टोरीज पण टाकले होते की तुम्हाला काय वाटतं, शुड आय गेट दिस और नॉट. आणि आफ्टर अन इन्फॉर्म डिसिजन वी हॅव दिस iPad Pro bitches, iPad Pro. फायनली याची स्टोरी तुम्हाला सांगू Yes. कसं झालं आणि आम्ही कालच का घेतलं. पहिलं तर आम्हाला लास्ट वीक मध्येच घ्यायचं होतं. आम्ही जेव्हा इन्क्वायरीज वगैरे करायला गेलो शॉप्स मध्ये तेव्हाच घ्यायचं होतं. बट देन तेव्हा असं वाटलं की लेट जस्ट वेट फॉर सम मोर टाइम. अजून थोडंसं असं नको व्हायला की आज ठरवलंय की आज असं वाटतंय खूप अर्ज आली घ्यायची आणि लगेच घेऊन टाकलंय. मला असं नव्हतं करायचं, थोडा विचार करायचा होता की डू आय रिअली नीड इट, यूज होणार आहे का, बिकॉज ऑफकोर्स दिस इज अ बिग परचेस. त्याला आम्ही वीक घेतला अँड अनफॉर्च्युनेटली आमचे ताळे बघा किती घाणेरड्या प्रकारे अलाइंड आहेत. काल की परवा ना, परवा ते प्राइसेस वाढले परवा कारण हाईक झालेत ऍपलच्या प्रोडक्टचे प्राइसेस आणि ते किती हाईक झालेत. AI चिप मुळे. आणि ते आयपॅड जे आम्ही घेतो, आपण कुठला घेतलाय? दिस इज iPad 11 इंच, iPad Pro 11 इंचेस, एकदम. M5 चिप, वायफाय असं. प्लस सेल्युलर. ठीक आहे. तर त्याचं जेव्हा आम्ही चौकशी केली होती 1 वीक आधी, द प्राइस वॉज अराउंड 1,40,000. 1,37,000 अराउंड, अँड इट हॅज 39. इन्क्रीज बाय 40,000. हा अँड म्हणजे लकीली हिनी सगळीकडे कॉल केलं. पुण्यात जेवढे पण स्टोर्स आहेत ऍपलचे, युनिकॉर्न, आयव्हिनिस, स्ट्रॉंग सगळीकडे इंडिपेंडेंट वुमेन सगळ्यांना कॉल करून विचारलंय मी मी. पण स्टोर मध्ये गेलतो इथं हा, वानवरीमध्ये. गेलेलो. लकीली तिला एक सापडलं स्टोअर जिथं जिथे त्यांच्याकडे लेटेस्ट स्टॉक अजून आला नव्हता, त्यामुळे जे त्यांच्याकडे इथे स्टिकर्स जे असतात प्राइसचे आणि सगळे डिटेल्सचे ते त्यांच्याकडे आधीचेच होते. सो ही वॉज लाईक ही वी कॅन गिव्ह इट फॉर द ओरिजिनल प्राइस. पण त्यात एक कॅच होता की आधी आम्हाला ऍपल केअर वगैरे घेण्याचं काही कंपल्शन नव्हतं. ऑफकोर्स आम्ही घेतलं असतं मे बी तेव्हा चौकशी करून. बट याच्यात फक्त एकच कॅच होता की ओरिजिनल प्राइसवर ऍपल केअर घ्यायचं होतं 16,000चं आणि ते कंपल्शनच होतं. आणि मी 2-3 आणखी स्टोर्स मध्ये चौकशी केली तेव्हा पण त्यांना पण तेच होतं की इन्क्लुडेड तर आहेच. अदरवाईज बाकी सगळ्या स्टोर्स मध्ये द प्राइस वॉज अराउंड 1,90,000, विच वॉज लाईक खूप मोठा डिफरन्स आहे हा. म्हणजे एखादं 10,000 वगैरेचा पण डिफरन्स असतं ते वी वोंट माइंड असं. डायरेक्ट 40,000चा हाँ, डिफरन्स. म्हणजे असं वाटतं की यार उसमें कॅमेरा आ जाएगा एक अच्छा खासा. एनिवेज आणि काल आम्ही गेलो आणि फायनली iPad 11 Pro. पहिलं तर गोष्ट मी असं हवेत ह्यांनी नाही घेतलंय की चल मला वाटतंय घ्यावं असं वगैरे वगैरे म्हणून. माझ्याकडे लॅपटॉप नाहीये. सो दिस इज गॉन बी माय बिग स्क्रीन. माझ्याकडे फोन नंतर हीच स्क्रीन असणार आहे ज्याच्याकडे मी बघणार आहे. अँड सिन्स आय स्टार्टेड शूटिंग युट्यूब व्हिडिओज आणि इंस्टाग्राम व्हिडिओज आणि आमचे कपल अकाउंटचे पण व्हिडिओज आहेत. सो आम्ही विचार केला की लेट्स डू इट, लाईक लेट्स गेट इट. असं यूज तर होईलच, कारण मी माझा आयफोन पण आय डोंट थिंक एवढा विचार करून घेतला होता. नाही, पण तेव्हा तर खूप मी यूज खूप केलं. स्केप्टिकल मी होते. हिला सांगत होतो की तू गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट कर. हा, तू आयफोन नको घेऊ, तू गोल्ड मध्ये कर, कदाचित कारण- ते तुला एडिट करायला हेल्प करेल. तेव्हा ती जॉब करत होती आणि हिचं काय हा. प्लॅन नव्हतं की कॉन्टेंट क्रिएशन मध्ये फुल टाइम करायचं वगैरे. सो तो घेतला असा. आणि तेव्हा पण मी खूप आठवत तुला किती वेळा मी बोललेली यार म्हणजे मी चुकीचं केलं का किंवा जे काही. बट आय ऑलवेज टोल्ड की whatever you तू कर decide, लेगी use, मतलब ऐसे. whatever you decide, it's your decision. Never regret it, and she proved it. उसके बाद तो रेस्ट इज हिस्ट्री. आता iPad आलाय, मग नंतर कार, मग Yes. हेलिकॉप्टर. रुकिए जरा, आप आपका चॉपर नीचे लाइए प्लीज सर. आता प्रोच One का day. घेतलाय आणि 11 का नाही घेतलं नॉर्मल? एअर किंवा तो वाला का नाही घेतला. आम्ही खूप कम्पेअर केलं आणि किती डिफरन्स पडत होता. डिफरन्स होता अगेन द डिफरन्स इज 40 or 50,000 का डिफरन्स आहे price डिस्प्ले मध्ये. क्वालिटी एंड एव्हरीथिंग. बट जो एअर होता आयफोन 11 इंच एअर, त्याचं कलर्स आणि हे सगळे आर नथिंग कम्पेअर टू दिस. म्हणजे आम्ही असं आमचाच व्हिडिओ लावलेला एंगेजमेंटचा. दॅट वॉज द बेस्ट एक्झाम्पल. आम्ही असं दोन्ही आयपॅड्स वर लावलं होतं आणि आम्ही बघत होतो की कशात बेटर दिसतंय आणि साऊंड अँड एव्हरीथिंग वॉज वे बेटर इन दिस. सो येस, वी जस्ट हॅड टू. शी मेड द डिसीजन एंड शी बॉट इट फॉर हर. ये तोहफा हमने खुद को दिया है. ये मेरा बर्थडे का तोहफा है, 26 साल गिरा. ठीक है, लेट्स अनबॉक्स इट. आता अनबॉक्स का नाही केलं आम्ही काल? आम्ही काल अनबॉक्स केला होता, पण मी व्हिडिओ का नाही शूट केलं? त्याची काय वुड story? यू लाईक टू प्लीज स्टार्ट? प्लीज गो अहेड. नम्रता मॅडम चिडली होती का? नाही का का म्हणजे नम्रता मॅडम वेडी आहे वगैरे चिडायला? नाही, नाही. हिने असं खूप मेहनत केली आहे की सगळीकडे कॉल केलं आणि लकीली आम्हाला सापडलं आणि ती खूप खुश होती की फायनली आम्ही घेणार आहोत iPad.
आणि आमचं डिसाईड झालं होतं की जेव्हा तो तिथला स्टोअर मॅनेजर आम्हाला कॉल करेल की आता पीस आला आमच्याकडे तर आम्ही जाऊ तिथं. आणि त्याचा कॉल आला आहे 6 वाजता आणि हिने पण मला कॉल केला की 7 वाजेपर्यंत तिथं स्टोअर मध्ये पोहोच एसपी रोडला. बिकॉज एक रिझन होतं की मी त्याला म्हटलं की पटकन पोहोचू, आणि हे असं नव्हतं की लास्ट मोमेंट डिसिजन होतं, हे आम्ही एक आठवड्यापासून ठरवतो आणि सकाळीच ठरवलं होतं की आज घ्यायचंय का आदल्या दिवशीच ठरवलं होतं. आणि त्या दिवशी सगळ्या स्टोर्स मध्ये असं म्हणणं होतं की खूप इन्क्वायरीज आल्यात सिन्स द हाईक, खूप इन्क्वायरीज आल्यात आयपॅड आणि आयफोन साठी, आणि मग खूप आउट ऑफ स्टॉक होतात गोष्टी. सो मला असं नको होतं की जस्ट बिकॉज आम्ही टाइमवर नाही गेलो किंवा काही झालं त्यामुळे वी डिडंट गेट इट असं. आणि इट इज अ बिग परचेस. सो ती खूप खुश होती. अँड देन मी माझा फोन चार्ज करायचं विसरलो ऍज युजल. आणि जेव्हा मी हाफ वे पोहोचलो आणि जेव्हा मॅच बघत होतो तेव्हा तो फोन डिस्चार्ज झाला. मी एमजी रोडला पोहोचलो आणि मग तिथं मला कळलं की ते फोन डिस्चार्ज झालाय. मग मी तिथं थांबलो 10-15 मिनिटं. मग विचार केला काय करू. मग मी एका फोन स्टोअर मध्ये गेलो, मोबाईल स्टोअर मध्ये. तिथनं मग मी फोन चार्ज केला माझा आणि पॉवर बँक पण घेतली मी 1500 रुपयाची. मी तिथं पॉवर बँक घेतली आणि मग तिथं मग मी परत आलो. तिथं माझं म्हणजे आय गेस 20-25 मिनिटं वेस्ट केली आय हॅड नो आयडिया. आणि ही तिथं जाऊन थांबली होती. आणि मला माझा फोन डिस्चार्ज झाला म्हणून मी तिला सांगितलं नव्हतं काही, आणि मला माहिती होतं जर का मी तिला सांगितलं की असं झालंय मग ती तिथनच गेली असते आयपॅड घेऊन. तिचं जिथून आम्ही घेतलाय तिथून तो जवळ राहतो, मी लांब राहते. 11 किलोमीटर जवळ नसतं. मी 13 किलोमीटर वरून आलीये. मग मी 45 to 50 मिनिट्स ट्रॅव्हल करून आलीये इकडे, आणि द पर्सन वॉज कॉलिंग मी अगेन अँड अगेन की मॅडम कब आ रहे हो वगैरे वगैरे. अँड मी तुम्हाला बोललं की काय होऊ शकत होतं. सो मी अशी खूप अँक्शियस होती की ते काय व्हायला नाही पाहिजे. आणि मी त्यात माझा मास्क वगैरे नव्हती घेऊन गेली. सो मी तिथे अशी बिना मास्कची अशी उभी राहिलीये बाहेर की सर आता येतील. आणि मी याला कॉल केला. हा माझ्यावर फ्रस्ट्रेट झालाय की अरे आ रहा हूं नम्रता, क्या बार बार कॉल करे. आय कॉल्ड हिम ट्वाइस, जस्ट ट्वाइस. त्याच्यात तुम्हाला हे म्हणाला मी गाडी चालवत होतो आणि मॉल मध्ये एंट्री एक्झिट कुठे आहे ते कळत नाही म्हणून मी रॉंग रॉंग वेनीच गेला. नाही गेला रॉंग वेनी गेला आणि खूप सारे कांड केले तिथे 10-20 मिनिटं. असं काही नाही, रॉंग वे वगैरे काही नाही गेलोय मी. पण तिथं ते पार्किंग मध्ये गेलो मी आणि मग तिथनं टाइम लागतो ना गाडी लावून, मग ते रिसीट घे आणि मग ते पैसे भरा पार्किंगचे, मग वरती या. तोपर्यंत मी सांगते मी काय केलं. ह्याला 2 तास लागत होते यायला. सो मी ठरवलं थोडा वेळ थांबले बाहेर. आणि नंतर मला वाटलं की ये अगर गया हाथ से इसका सर फुटेगा वो तो अलग है, मेरा सर फुटेगा वो अलग है. सो मी विचार केला मी जाऊन तिथे थांबते, आत त्याला येईल तेव्हा येऊ दे त्याला असं. सो मी लिटरली जाऊन तो पॅक्ड पीस असं घेऊन थांबली. आणि तो माणूस थांबलाय मागे. अरे आता आली आहे ते काय थांबली काय, घेत का नाहीये. तो मला 4 वेळा विचारते कुछ हुआ है क्या मैडम, कुछ प्रॉब्लम है क्या. असं मी म्हटलं नाही क्या बताऊं आपको क्या प्रॉब्लेम है. आय वॉज जस्ट स्टँडिंग लाईक दिस असं. आणि मग सर आलेत अँड आय वॉज व्हेरी पिस्ड ऑफकोर्स. मग कारण मला असं होतं की यार एवढा स्पेशल मोमेंट आहे वगैरे वगैरे, तर इट हॅड टू बी परफेक्ट राईट. पण ठीक आहे एनिवेज. मग ते झालं, मग आम्ही डिनरला गेलो बाहेर वगैरे वगैरे गोष्टी. आणि हिअर वी आर. आम्ही अनबॉक्स आधी केलं आहे पण आता परत आम्ही करूया. ओ येस, इन्फ्लुएन्सर शिट. ओके दाखव कुठलं iPad Pro. अरे शी यार. अरे नाही, प्लास्टिक काढायचं असतं ना. चुप रे. काल काढून झालंय. आणून ठेवलंय मी तिथं. त्यांनी मिंत्राचं प्लास्टिक आणून ठेवलंय की ते प्लास्टिक अनबॉक्सिंग कर. नको ना तू वाकडे करू. का करतोय बाळा, तू का करतोय. असू दे, मी काढल्यावर दाखवणार आहे. स्क्रीन मी घाण केली आहे कालपासून, बट ठीक आहे गाईज. दिस इज ब्लॅक बाय द वे. मला सिल्वर हवा होता बट कुठेच अवेलेबल नसल्यामुळे वी हॅड टू गो विथ ब्लॅक वन. येस, बट या आय लव्ह इट. कसला क्यूटी आलाय. मी हसती अशी. आणि ऍपल म्हणजे तुम्ही काय करताय, म्हणजे आता एवढं चांगलं महाग आम्ही आयपॅड घेतलंय आणि तुम्ही ऍक्सेसरीज मध्ये कलर पण तुम्ही मॅच करून देत नाहीये मला. ते काय म्हणे माहितीये, टू मॅच युअर आयपॅड हा ब्लॅक कलरचा केबल आहे. थोडी मेहनत इसमें भी ले लेते. कसं दिसतंय की डुप्लिकेट घेतलंय आम्ही चोर बाजार. एक्झॅक्टली यार. ठीक आहे. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. कसं वाटतं मग तुला आयपॅड घेऊन. मस्त खूप छान वाटतंय. म्हणजे काल तर छान वाटत होता पण आता आज कॉम्पन्सेट करू. मी खूप असं काही विचार केलाय की कॉम्पन्सेट करणार मी. काय
आमचं काल डिसाईड झालं की मी डेझर्ट खाणार, मस्त चांगलं स्वीट खाणार. पण सिन्स द मूड वॉज नॉट स्वीट. येस, तुम्ही स्वीट अवॉइड केलं काल. मग आज आपण स्वीट खाणार आहोत, पण आज आम्ही स्वीट घरी बनवणार आहोत. तुला माहितीये आपण फार अरे काही पारंगत नाहीये स्वयंपाकात एकदम दोघेही. सिम्पल आहे, मी दाखवतो तुम्हाला. चलो लेट्स गो गाइस, लेट्स सी काय स्वीट बनवणार आहेत मिस्टर खांदेकर. प्रोटीन? इंग्रेडिएंट्स येस. तू प्रोटीन पावडर का घेतोस? हाय प्रोटीन केक आहे हा. अच्छा केक बनवतोय आपण. हो. वाव, हे काय कोको पावडर. तुमच्याकडे किती छान छान गोष्टी आहेत. तू असं का उभा आहे? अरे ते तू- सॉरी. आपण बघून करूया का प्लीज? मला माहिती आहे दिस Recipe इज नॉट माय रेसिपी, बट आपण बघून करूया. ट्रस्ट मी, ट्रस्ट द प्रोसेस. नो, आय ट्रस्ट द प्रोसेस, आय डोंट ट्रस्ट यू. सो वी नीड नॉर्मली केळी. ओके, लेट्स टेक केळी. ठीक आहे. सो वी नीड एग्स, 2 eggs, राईट? 2 eggs, बनाना, ठीक आहे, कोको पावडर, प्रोटीन पावडर बिचेस, 2 scoops का? 2 scoops, 30 grams. एवढं प्रोटीन मला मसल एका दिवसात नाही वाढवायचं माझा. कम कर, एक स्कूप कम कर. नाही रे, बरोबर आहे, मी खातो जा. म्हणजे आपण खाऊ आपण. सॉरी. 13 grams. बघा इथं पाडलं बघा, 2 ग्रॅम इथंच पडले. आम्ही आता काय काय घेतलं तुम्हाला सांगतो. आम्ही काय काय घेतलं मॅडम सांगा तुम्ही. शुगर, बनाना, एग्स, वेस्ट, कोको पावडर, प्रोटीन पावडर. माझ्यासोबत जो काही वाईट प्रँक झालाय की आपण एकत्र स्वीट डिश बनवूया म्हणून मला जो एप्रन घातला गेलाय. तुमचा डेझर्ट तुम्हीच बनवा. बनाना स्मॅश करा, स्मॅश कर ना चांगलं. अरे थांब यार. नाईफ घे ना मग. हे बघ, कैसा शेफ बनेगा रे तू. मी जास्त जरी जेवण बनवत नसेल तरी काही गोष्टी येतातच मुलींना, ठीक आहे. त्यामुळे पुरुष समाजाने नको तिथे नको नाही बोलावं. ही रेसिपी माझी आहे. खरं सांग, मनाने टाकतोयस का तू सगळ्या गोष्टी? प्लीज. एक्स फोडून टाकायचा आहे का? हो, आणि असंच टाक त्यासोबत. जास्त बोलतोयस का तू? जास्त बोलतोय. राग नको काढूस. हे ठीक आहे. आणि याच्यात काय टाकायचं आता? कोको पावडर, प्रोटीन पावडर. हे बघा गाईस, मस्त ब्राऊन ब्राऊन झालंय. थांब, याच्यात शुगर टाकायची आहे हा. ना? शुगर कमी टाकायची असते. एवढी पण कमी नको टाकूस की एकदम कडू लागेल ते केक. एवढी टाक, हा 1 चमच्याने काय होणार आहे. अच्छा, बस. नाही, अजून 1 टाक. हो गॉड, माझा ट्रेनर मला मुस्काडेल. बस, अरे थोडंसंच टाक. हाफ, बस बस. मिक्स कर आता. मलाच वाटते सगळं काम मी करते. शेफ एकांश इन हाऊस. दिस इज प्रोफेशनल. शुगर इथं लागली आहे सगळी. कारण शुगर पावडर टाकायची असते एकांश. थोडंसं मी नसते ते टाकायची. असं. आता ती मेल्ट कशी होणार? आता ती लागणार यार. काय शुगर हा. हीट मध्ये मेल्ट होते ना शुगर, नाही होत का? व्हॉट इज द बॉइलिंग 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 पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, मेल्टिंग मेल्टिंग पॉइंट. हा मेल्टिंग पॉइंट ऑफ शुगर. अरे 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 अरे. झालं त्याला किती वर्ष झाली अभ्यास पण करून. मला कसं लक्षात आहे? मला कसं लक्षात आहे मग? तू आता टॉपर होती ना, तुझं काय दुसरं काम नव्हतं, फक्त ते अभ्यास करायचं. तुला काय वेगळी कामं होतीत रे? काय काय वेगळी कामं होतीत? मी केलंय खूप. बाहेर फिरायच्या मित्रांबरोबर, बंक करायचं क्लासेस. अरे 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 अरे. बंकचं स्पेलिंग पण मला फर्स्ट इयर मध्ये आल्यावर कळलंय. ते नाव मी तिला घेऊन गेलो. हा केक नाही हा. आता बाकीचं बघ तू टाक. हे काय फालतूपणा? हा पॅनकेक झालाय चॉकलेट फ्लेवरचा. अभी उसको अब इसमें एयर फ्रायर में डालो. फक्त मागणं ते थोडंसं पुश कर, ते क्लिक आलं पाहिजे. बस परफेक्ट. ओह वाव. टेम्परेचर 160 वर आहे ना. या 10 मिनिट्स साठी ठेव. राऊंड ते रोटेट कर. डागी त्याचं. ओके, 10 मिनिट्स मध्ये होणार? मग एअर फ्रायर आहे. वाव. मला पण पाहिजे. कितीचा घेतलास तू? पण मी इथेच येणार आहे थोड्या दिवसांनी. आपला डेझर्ट बनेपर्यंत आपण जेवण घ्यायचं का तोपर्यंत? भेंडी, भाकरी. सांग मला कसं आहे. अच्छा, तुला द्यायचंय का? सॉरी, मला वाटतं असं की मी नाही बनवलंय बट मावशी छान बनवलंय. मावशी मसाला मस्त. Oh my Here's your cake. God. बघू. काय केक आहे? गोड. ठीक आहे ना, आता फर्स्ट टाइम बनवलाय आपण. ठीक आहे ठीक आहे, चल चल. आणि काही काही म्हणजे आता ह्याच्यातनं काढणार होतो मी, पण आम्ही याच्यावरती बटर लावायला विसरलो. आणि आम्ही बटर त्यातच खाणार आहे. हो, कारण ते खूप असं स्टिक झालं त्याच्यावर. आय थिंक दिस इज द फ्लॅटेस्ट केक. ओके जेन्युइन रिॲक्शन द्यायचं. ओके. तू तूच बनवलाय. इट्स नाईस. द टेस्ट इज नाईस.
इन द टेक्स्चर. इट्स नॉट एक्झॅक्टली केक, कारण आपण त्यात ते बेकिंग पावडर काय बेकिंग सोडा नव्हता टाकला, हा राईट. सो ते एक्झॅक्टली केक नाहीये, बट या इट टेस्ट नाईस. आहे, मतलब काहीतरी आय कॅन आहे. ईट, या आय कॅन ईट. काहीतरी आहे. इट्स सॉगी कुकी. इट्स नाईस. हाऊ इज इट? काहीतरी आहे. आम्हाला ऍक्च्युली डिनरला जायचंय. आमचं ऍक्च्युली डिनरला जायचं ठरवलं सडनली एकांशनी. सडनली नाही, आमचं पेंडिंग होतं खूप दिवसांपासून. पण तू मला कधी सांगितलंस की आज जायचंय? सकाळी. सगळं लुक एट सांगितलं. माय आउटफिट. इज दिस व्हॉट यू वेअर टू अ डिनर? एंगेजमेंटचं डिनर आमचं पेंडिंग आहे, तर आज आम्ही डिसाईड केलं जायचंय. म्हणजे सायरन डिसाईड केलं की जायचंय आज. बेसिकली दिस इज माय आउटफिट. त्यामुळे ऑब्विसली मी हे तर नाही घालणार आहे, त्यामुळे आम्ही आता नवीन कपडे बघायला चाललोय. एका स्टोर मध्ये जाऊन पण काहीच नाही आवडल्यामुळे मला वेगळं, आणि एकाच गेलाय पार्क करायला गाडी. तोपर्यंत मला जर काही पटकन मिळालं तर मी पटकन घेऊन चटकन निघणार आहे इकडनं. हा इकडे बघ. हा ठीक आहे, गुड. पळतोय. उशीर झालाय आपल्याला. अच्छा, ओ माय गॉड. Congrats for the bike. आमची नवीन गाडी. आमची नवीन. आवाज फायनली आम्ही आता निघालोय. ओ माय गॉड, उशीर झालाय. इट्स ओके, वी had a fun time, है ना? येस. We had a lot of fun. फायनली आम्ही पोहोचलोय घरी. खूप थकलोय आज यार. तुमचा वीकेंड संपला. ऍक्च्युली उद्याचा पण दिवस आहे, बट उद्या मी गावी चाललीये. So येस. that's it for this vlog. Yes. Okay, see you in the next. Bye bye. Bye.